मालक हा अचानक मला माझा मित्र आठवला. तेव्हा ते मला म्हणला की मैत्रीचं कर्ज आहे तुझ्यावर. मला म्हणला तू जिथं कामाला आहेस ना हा त्या मालकाकडून बिझनेस साठी ऍडव्हान्स घेऊन ये. घ्या बरं घ्या पैसे. डोक्यावगी किंवा पडलास का काय रे तू? कालपासून तर कामाला आलास तू आणि तुला ऍडव्हान्स मी देऊ का मी? नच कापून घेऊन तुमच्या केस टाकीन, कळलं का नाही? हा ओ बाबा माझ्या पहिल्या मालकाला कसं सोडलंस रे तू? हा द्यायला हो का नाही ऍडव्हान्स? त्याला मी असं धंद्याला लावला असशील. पहिल्या मालकाबद्दल काय बोलायचं नाही. देव माणूस होते ते. बरं कुठे देऊ माणूस? द्यावा घरी. अरे बाबू माझा वसूल आहे धंद्याचा, कळलं का नाही? हा मी जिथं काम करतो ते मालक मरेपर्यंत मी कामच नाही सोडत. हा म्हणजे आमची बी राखांगोळी करणार तुम्ही? हे बघा, तुम्ही जर माझं ऐकलं हा तर जगताल काही दिवस. अरे नाही बाबा जर ऐकलं तर माझ्यामधून काय माहिती ते आपोआप ते मंत्र फुटफुटल्या जात आहेत. कुठले माहित नाही. 2 मालक तर माझे पहिले चालता फिरताच गेले, ते गचकले. अरे बाबू तुम्हाला आता जगायचं असेल तर द्या ऍडव्हान्स. घ्या 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 लवकर. सर बाबा ते भाड्यासाठी 5,000 रुपये ठेवले होते. 5च आहेत का? नाही 50,000 देतो तुला आणून. 50 भेटले असत भारी झालं असं. बरं चला, धंद्याला तेवढाच हातभार मित्रासाठी. कर्ज फेडल्याचं एक मला समाधान मिळेल. दोस्ती का कर्ज. काय बिझनेस करायला तू मित्र? हे बाजूलाच चालू करायला. काय मोबाईल शॉपिंग मोठी. आपले पोटा पाय देणार नाही तू? वाटावर नाही, हा मानगुटीवर पाय. अरे बापरे येतो. मायला ह्याला उंदराचं औषध खाऊ घालायला. मालक हा उंदराचं औषध काय म्हणले तुम्ही? काय म्हणले तुम्ही? काही नाही काही नाही काही नाही. बापो.